तर त्यांना फक्त आपण रिकव्हरीसाठी ठेवलेले आहे. ठीक आहे. हा रिकव्हरी आणि ऑफिस काम कसं? ऑफिस कामकाज ज्यांना पगार 45,000, 30,000, 33,000, 40,000, 30,000, 40,000, 50,000, 50,000 पर्यंत पगार तुम्ही हे लोकांना देत आहे. म्हणजे पिशोरच्या असं काय म्हणजे ते विचित्र हे काम करत आहे माणूस की तातेराव नारायण माझेकर याला आपण 50,000 रुपये पगार देत आहे. असं हे अगोदरचेच पगारावरचा खर्च येतो. याचं उत्तर मला द्या की आपण ब्रांच मॅनेजर सगळ्यांना केलेले आहे. पिशोरच्या मॅनेजर याच्यावर आपल्या इतकं प्रेम का की त्याला 50,000 रुपये देतो, दुसरा ब्रांच मॅनेजरला 28,000 रुपये देतो. म्हणजे सगळ्यांच्या ब्रांच मॅनेजरचं म्हणजे पोझिशन असेल तर एकाला 28,000, एकाला 50,000. म्हणजे सगळ्यात जास्त पगार जे तुम्ही देत आहे ते पिशोरच्या नातेवाईक आहे का? कुणाचा नातेवाईक आहे का? नाही सर, हे जे पगार आहे सर ना सर या माणसाचाही हा काय आहे सांगताय सर, पिशोरचे लोक सांगतायत सर, सांगतायत या माणसाचा ब्रांच मॅनेजरचाही सांगतायत सर. तो खरं तर म्हणजे त्यालाही मानकापे सोबत जेलमध्ये बसायला पाहिजे होते. मग आपण त्यांना 50,000 रुपये पगार देणार. हे लोकांचे पैसे घेऊन बसलेले आहे. कमी करा त्यांना. चालेल सर, चालेल. बाई या लोकांच्या हक्काचे पैसे देणार नाही आणि त्याची पगार सुरू असणार हे सगळ्या लोकांची. आपण ठेवलं सर त्यांना 101 साठी. तर आपले आदेश आहेत आणि त्यांना उद्यापासून कामावून कमी करतो. नाही हे सगळ्यांच्या बाबतीत बोलतो मी. हे 50,000 एक आहे, 45,000 एक आहे, 40,000 4-5 लोक आहे. हे लोक कष्ट सहणार आणि तो घरी तो बसून म्हणजे पगार खाणार 50,000 रुपयाची. जेव्हा हे प्रकरण घडत होतं तर सगळं ब्रांच मॅनेजर ही त्याच्यामध्ये दोषी होते. खरी अर्थाने तर जेलमध्ये जायला पाहिजे होतं. काय साहेब, मी राईट आहे रॉंग आहे सांगा मला. कर्ज वाटपामध्ये महत्वाचा डिझाईन आहे. कर्ज वाटप कर्मचारी नाही का त्याचा बोजा सहन करतो. म्हणजे कंपनी एक आदेश काढतो की 20% आपण सगळ्यांनी कमी करायचे आपले पगार. तुम्ही लोक आपले पगार घेऊन बसत आहे. जे लोकांचे पैसे द्यायचे आहे ते पैसे लोकांना मिळत नाही आहे. दुसरं म्हणजे काँग्रेस आहे की पैसे तुम्ही रिकव्हर करत आहे. यांच्या हातात कधीपर्यंत पोहोचणार आता म्हणजे त्याचं काय म्हणजे आपल्याकडे काहीतरी मंत्री सोबत काही त्याच्या बाबतीत विचार केला का? नाही तर पैसा येणार आणि पगारवर खर्च होणार, ऍडमिनिस्ट्रेशनवर खर्च होणार. हे सगळं एफडी मध्ये ठेवण्याचं काय कारण आहे? 1 कोटी रुपये जमा झाले, द्या ना 10,000 रुपये, 20,000 रुपये जे येतील. चालेल सर. आता अजून एक चालेल नाही याच्या बाबतीत आपण खूप सारा विचार केला होतो, चर्चा झाली होती. आता तुम्ही हे द्या की हा असा निर्णय झालेला आहे. माझ्या सांगण्यावरून हे की आता चालेल म्हणजे आपल्या सर्वांना निर्णय घेता येतील का? त्याचा मुलगा आता ऑपरेशनसाठी पैसे पाहिजे. तुम्ही पैसे तुमच्या एफडी मध्ये ठेवलेले आहे. त्याचं ऑपरेशन कोण करणार तुम्ही सांगा. त्या आईला मी काय सांगणार? काही झाला समजा त्या मुलाला तर 10 लाख पैसा तुम्ही निघा तिला 1 कोटी रुपये दिले तर तिचे काही कामाचे नसणार आहे. मुलगा गेल्यानंतर याच्यासाठी काहीतरी हे करा ना उसने की एमर्जन्सी सिच्युएशन आहे. तुम्ही हॉस्पिटलला पैसे द्या. तिचे पैसे आहे ना, आपल्याला द्यायचेच आहे ना, कधीतरी द्यायचे आहे. पण आज इमर्जन्सी वेळ आलेली आहे. त्याच्या मुलावर 2.5-3 लाख रुपयाचं ऑपरेशन त्याला करायचे आहे. याचे डॉक्टर कडून आम्ही कोटेशन घेतलेले आहे. मग कुठे भीक मागू आम्ही सांगा? तुमच्या दफ्तरासमोर आम्ही कटोरा घेऊन उभे राहू का? खूप पैसे इथे आहे, द्या आम्हाला. याचे हक्काचे पैसे देत नाही तर कमीत कमी त्यांना ऑपरेशनसाठी काहीतरी म्हणजे ह्युमॅनिटी काहीतरी ठेवा ना आपल्याकडे. संतोष साथीचे बघा उसमें 3-3 फ्लोर चढ़ के आए ऊपर में उसको आप जवाब देना मुझे ये बताइए. जेव्हा कधी आपले पैसे लवकर येतील प्रायोरिटीवर आपण अशा केसेस घेतल्या जाते. आपण
केसेस आहे ना साहेब, काहीही पैशाचा उपयोग होणार नहीं। आप किसी माँ को अगर बोलेंगे कि तेरा बच्चा जाने के बाद है तो ले और 10-20 लाख रुपए हम ऊपर देते हैं, तो किसी माँ को है तो पैसे की जरूरत नहीं रहने वाली है। कहीं तरी इंसानियत रहनी चाहिए ना साहब। आज 1 साल हो गया है, हमने यहाँ पे आपके सामने मोर्चा निकाला था, उसने 1 साल के बाद है तो फिर है तो वहीं पे आके अगर रुकी हुई है, तो आप बताइए साहब हम किस रास्ते के ऊपर जाना चाहिए। काकड़े साहब, पहले मैं खासदार था तो बहुत मेरे पास नहीं का कम वक्त रहता था, अब मैं खासदार नहीं हूँ। मेरे को ये कहानियां सुनने के लिए नहीं है। मैंने आपको बोला था कि मेरे को आपसे ऑफिस से कोई लेना देना नहीं है। वो मानका पे और उसके पूरे डायरेक्टर चेयरमैन जो है वो कोर्ट में पूरी ताकत लगा रहे हैं बेल लेने के लिए। रोड पे पकड़ के धोएंगे हम उसको, अगर जेल के बाहर अगर निकला ना हो। अगर लोग मर रहे हैं, कुछ लेना देना ही नहीं है। अपन जैसे आंकड़े गिनते बैठेंगे कि साहब आदर्श के तो 30 लोग मर गए थे, हम 40 हो गए है करके आंकड़ा। रेग्युलरपणे हार्टशिप संतोषी असेल आपल्याला माहित आहे। म्हणजे फक्त एक उदाहरण देतो साहेब, मी फक्त एक उदाहरण देतो। अनेक लोक असे आहे की ज्यांना एक इमर्जन्सी सिच्युएशन साठी भाई किसी की बच्ची की शादी है, किसी की बच्ची की शादी है, किसी का ऑपरेशन, बच्चों का एडमिशन करवाने का है, भाई अपने एफडी रखे हैं तो क्या हासिल होने वाला है। नहीं सर, आप कलेक्ट मिनिस्टर के साथ बैठिए, उनको बोलिएगा कि साहब हमारे पास 3 करोड़ रुपया आए हैं, हमको सैंक्शन दो, हम 3 करोड़ रुपये बांट रहे हैं करके। ये आपको बोल रहे हैं क्या कि साहब हमको पूरा पैसा एक साथ दो करके? पूरा पैसा तो मैं इनके हालत में से निकाल के दूंगा, लेकिन थोड़ा सा दो उसमें। भाई 10,000, 20,000, 25,000, 50,000, कुछ ना कुछ तो पैसा निकलेगा ना साहब। नहीं तो काकड़े साहब ये बताइएगा कि आज 1 साल हो गया है, 7 तारीख के दिन अपने मोर्चा निकाले थे, ठंडा मोर्चा। मैं रोज निकाल सकता हूँ अब आपको, रोज आपके पास आके तो यहाँ पे तो थालियां बजा के बैठ सकता हूँ। आप चाहते हैं क्या वैसा करना? बिल्कुल नहीं सर, हमारी तरफ से पूरा जितना जे ना हे सॅलरीच्या माझ्या हातात आल्यानंतर आता मी बघितलं, मग तुमचे नातेवाईक आहे की यांचे नातेवाईक आहे की 50,000 की आपल्यापैकी कोणाचे नातेवाईक आहे की 50,000 रुपये तुम्ही पगार देत आहे? आणि लोकांचे किती लोक आहे की ज्यांचे 25,000 रुपये आहे? म्हणजे तो माणूस ऑफिस मध्ये बसून 50,000 रुपयाची पगार घेतो, 45,000 रुपयाची, 40,000 रुपयाची पगार घेतो। म्हणजे मी आज काय करणार याचं की आपल्या काही जवळचे आहे, नातेवाईक आहे म्हणून त्यांना ते आदरणीय पोस्टवर बसवण्यात आलेलं आहे। 26,000 लोक असे आहेत तुमच्याकडे की ज्यांच्या 25,000 रुपये त्यांना द्यायचे आहे, आणि हे सगळं डाकू बसलेले जे आहे त्यांना तुम्ही 40,000, 45,000, 50,000 रुपये पगार देऊ राहिले, आणि त्यांचं काम काय? आता तर तुमच्याकडे कोणी येणार नाहीये, आदर्शकडे कोण येणार आहे? 6,000 रुपयामध्ये 6,000 रुपयामध्ये तुम्हाला कॉलिंगसाठी हे त्यांना सांगा, हे बसतील सगळे लोक रिकव्हरीसाठी हेच काम करणार आहे। आता हे मला सांगा, हे महाशयचं काम काय आहे? ते 101 साठीच ठेवलेलं सर। काय आहे 101? समजा प्रकरण जे 101 दाखल वसुलीचे दाखला प्राप्त करून घेण्यासाठी करावं लागलेलं आहे, त्यासाठी एकाचीही मयत झाली तर अंतिम संस्कार मी होऊ देणार नाही। तुमच्या ऑफिसमध्ये ते बॉडी आणून ठेवणार। मी असा लोक मरू लागले, आपण बसलेले आहे, 50,000 रुपये पगार घेत आहे, ते चालणार नाही। मंत्री साहेबांना हे स्पष्टपणे सांगा की साहेब पैसे खाताना आम्ही पैसे ज्यांचे खात होते ना, तर त्यावेळी कोणत्याही प्रकारच्या नियमामध्ये बघितलं नाही होतं। तर आता वेळ आलेली आहे, जेव्हा पैसे परत करण्याची वेळ आलेली आहे, तर थोडासा नियम पुस्तकात ठेवा आणि यांनी सरकार करू शकतं। म्हणजे हेच मंत्री आहे ना जे रस्त्यावर उभे राहून काय सांगितलं होतं? गिरीपडसे पाटीलच होते ना, काय सांगितलं होतं? आपण मीटिंग मध्ये होतो, किती महिने सांगितलं होतं
3 महिने. मग काय आम्ही वेडे आहे का सगळं की तुम्ही एक मंत्री असून अशा प्रकारचं आश्वासन देतो फक्त पडून जाण्यासाठी? आता समजा उद्या मुख्यमंत्री येणार असेल किंवा कोणी मंत्री येणार असेल आणि सगळ्या लोकांना घेऊन जाऊन मी एअरपोर्टला त्यांचा घेराव करतो, आपल्याला त्रास होणार का नाही होणार? मी आम्ही निर्णय घेतला की समजा जे मंत्री शहरामध्ये येणार हे सगळे लोक त्यांना जाऊन घेराव करणार. अब 1 साल के अंदर अगर हमारे को 3 करोड़ रुपये का आप मेरे को हिसाब बता रहे कि 3 करोड़ रुपये आए नहीं करके, तो ये 10-20 साल लगेंगे उसमें अंदर आपको पूरा पैसा लाके तो इनको वो करने के लिए. अरे एक मरतबा वो जेल के बाहर निकल गए साहब, उनका वकील बोल रहा है कि नहीं हमको बाहर निकलने दो, हम बेचेंगे हमारी प्रॉपर्टी है करके. इतकी मार झालेली आहे त्याला. आपण जे किती कर्मचारी आहे हे सांगा मला, किती लोकांनी हे पैसे आपले लोन घेतलेले आहे? आदर्श सहकारी संस्थामध्ये आपली बापाची आहे, पैसे घ्यायचे लोन म्हणून परत तर आपल्याला करायचं नाही. मानकापे साहेब आपले मित्र आहे. किती लोक आहे असे कर्मचारी ज्यांनी आणि त्यांच्याकडून काय रिकव्हरी झालेली आहे? सगळं सर्वप्रथम तर त्यांच्याकडून व्हायला पाहिजे. 140 नहीं त्यांच्यावर कोणालाच नाही. किती आहे कर्मचारी बताइए सर? किशोरच्या मॅनेजरची साहेब 3 कोटीची प्रॉपर्टी जवळजवळ एकट्याची. कुठून आले माहित नाही. सोन्याची बी प्रॉपर्टी भरपूर आहे कल्याणचं. साहेब कलेक्टर साहेबांच्या आदेशानंतर जेव्हा आपण कोणाची प्रॉपर्टी जप्त करायला चाललो तर तुरंत लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे आपल्याला. 16 लोकांनी पैसे जमा केले, 21 लोकांनी ते आहे ना 16 लोकांनी किती पैसे? 61 लाख. हे कोणते लोक आहे की ज्यांची प्रॉपर्टी आपण जप्त करायला गेलं तर ते तुरंत आपल्या खिशात पैसे काढून आपल्याला दिले. कोणी 5 लाख रुपये दिले, कोणी 12 लाख रुपये दिले, 10 लाख रुपये दिले. मग हेच आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस का नाही देतो आपण? तुम्हाला काढून टाकलेलं एकदा नोटीस देऊन बघा की नोकरीतून तुम्हाला काढण्यात येत आहे करकेच नाही. बाकी काढलेले सर एक 4-5 जण जे आहेत ना याच्याकडे मला आता एक्झॅक्टली सांगता येणार नाही. पण 500 आहे म्हणजे 4 अधिकारी इथे बसलेले आहे आणि आपल्याला माहितच नाही आहे की किती आमच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतलेले आहे. म्हणजे याचा अर्थ सगळ्यांनी घेतलेले आहे. चौहान आले. गंदगी पहले साफ करिएगा. 8 कोटी रुपये आपके कितने 5 कर्मचारियों के पास है? नाही 25 कर्मचारियों के पास. सगळ्यांना नोटीस द्या सर. दिलं सर नोटीस. काय नोटीस? पैसे काढा ना. 101 ची कारवाई सुरू केली सर सगळ्या कर्मचाऱ्यांना. 101 सुद्धा अगर नहीं रहेगा आपके पास तो फिर हम हमारे पुराने रूप के ऊपर आएंगे सर. आप बोलिए मेरे को उसका अब 8 दिन 10 दिन कितने दिन के बाद आने का है? हम आते हैं वो ट्रेन के ऊपर. हाँ आप मेरे को बता दीजिएगा सर. साहब गरीब लोगों के संयम को ये जिस दिन फूटेंगे ना साहब तो फिर कोई काम नहीं आने वाला है. ये वैसे भी मर रहे हैं. ऐसे भी मरना है, ऐसे भी मरना है, तो करके मरना है. आप सब डिस्कस कर लीजिएगा सर. आप डिस्कस करके हमारे को बता दीजिएगा कि क्या करने का है. पॉजिटिव उससे आप लिखिएगा साहब ये इसके अंदर जो मुद्दे आपने लिख के रखे हुए रहेंगे. और एक चीज है तो आप मंत्री साहब को बता देना कि साहब आप नियम की बात करो ही मत बोलना. पैसा कैसा देना की नाही आमच्या नियमावलीमध्ये बसत नाही आहे, पुस्तकामध्ये बसत नाही आहे, कॉपरेटिव्ह ऍक्ट मध्ये बसत नाही आहे. आउट ऑफ द वे जाऊन आउट ऑफ द बॉक्स आपल्याला सोल्युशन काढायचे आहे याच्यात. ठीक आहे सर. सर एकट्या साहेबांचं म्हणजे नाही आमच्या
एवढे निवडून आलेले, एवढ्या सगळ्यांचं म्हणणं आहे